नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या बुद्धिमत्तेचा कालचा इंग्रजी वर्णमाला या विषयाचा राहिलेला भाग बघणार आहोत. यामध्ये बघा आपण काल 10 प्रश्नांचा अभ्यास केला होता. आज आपण प्रश्न क्रमांक 11 याचा अभ्यास करणार आहोत. बघा 11 नंबरचा प्रश्न काय सांगितला आहे. इंग्रजी अक्षरमालेतील एच पासून एम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज ही ए पासून एफ पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाच्या बेरजेच्या किती पट आहे. म्हणजे प्रश्न काय सांगितला बघा, इंग्रजी वर्णमाला घ्या ए पासून झेड पर्यंत, त्याला अनुक्रमांक द्या. आपण हे बघा, आपण आन्सर बघूयात काय दिले. ए पासून झेड पर्यंत आपण अक्षरमाला घेतलेली आहे, त्याला आपण नंबरिंग पण दिलेली आहे. प्रश्न काय सांगितलं आपल्याला की एच पासून एम पर्यंत जे काही अक्षर आहेत त्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज करायची आणि ए पासून एफ पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची पण बेरीज करायची आणि ती बेरीज किती पट आहे हे सांगायचं आहे. बघा HIJKL एचचा नंबर किती आहे 8. हे बघा इथे 8 + 9 + 10 + 11 + 12 + 13 किती होईल बेरीज 63. त्यानंतर दुसरं काय सांगितलं आपल्याला ए पासून एफ पर्यंत. ए पासून एफ पर्यंत हे बघा ABCDEF या 6 अंकांची बेरीज करायची, ती किती येईल 21. मग 63 आणि 21, 21ची तिप्पट किती आहे 63. म्हणून आपलं उत्तर किती असेल 3 पट. 3 पट किती नंबरच्या पर्यायामध्ये आहे 2 नंबरच्या पर्यायामध्ये आहे 3 पट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12 बघा, अक्षरमालेतील सुरुवातीपासून 1, 3, 5, 12, 19 या क्रमांकावर असलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते. आता हे अनुक्रमांक असणारे अक्षर शोधायचे. आपल्याकडे ए पासून झेड पर्यंत नंबरिंग आहे. आपल्याला किती सांगितलं आहे बघा नंबर 1 म्हणजे काय असेल ए असेल. त्याच्यानंतर 3 म्हणजे काय असेल सी असेल. 5 म्हणजे काय असेल ई असेल. लिहून घ्या ए, 3 नंबरचं सी, 5 नंबरचं ई, 12 नंबरचं एल आणि 19 नंबरचं एस. ह्या 5 अक्षरापासून तयार होणारा शब्द कोणता असेल मग SCALE स्केल. हे बघा इथं लिहिले आपण SCALE स्केल हा एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला आणि ह्या अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. आता ह्या अर्थपूर्ण शब्दाचा आपल्याला काय प्रश्न विचारला आहे की या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर. आपण कालच सांगितलं होतं की डावीकडून म्हणल्यानंतर आपल्या डाव्या हाताकडून म्हणजेच कुठून इथून यसपासून सुरुवात करा. 1, 2, 3, 4 चौथा अक्षर काय असेल यल असेल. यल किती नंबरच्या पर्यायामध्ये आहे 4 नंबरच्या. म्हणजे आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर बघा 13 नंबरचा प्रश्न SDESR या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर कोणते. याच्यापासून तयार होणारा शब्द बघा कुठला दिला आहे आपल्याला SDESR. याच्यापासून तयार होणारा एक अर्थपूर्ण शब्द काय असेल DRESS म्हणजेच काय ड्रेस हा शब्द आहे. आणि ह्या शब्दातील आपल्याला काय सांगितले उजवीकडून चौथा अक्षर. काय सांगितले उजवीकडून चौथे अक्षर. मग उजवी बाजू कुठली सांगितली आपण काल उजव्या बाजूकडून मोजायचं. मग 1, 2, 3, 4 चौथा अक्षर कोणता असेल आर असेल. आणि हा आर असणारा पर्याय किती आहे आपल्याकडे 1 आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल 1. प्रश्न क्रमांक 14 व 15 साठी सूचना काय सांगितली. ए ते झेड या इंग्रजी अक्षरमालेतील मूळ संख्या असलेल्या अनुक्रमांकाची अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमालिका तयार केली आहे. तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. म्हणजे काय करायचे बघा प्रश्न 14 आणि 15 साठी आपल्याला एक नवीन अक्षरमाला तयार करायची. आणि ती अक्षरमाला कशी तयार करायची
की त्या ए पासून झेडपर्यंत असणाऱ्या इंग्रजी अक्षरमालिकेतील काय करायचं आपल्याला मूळ संख्या आपल्याला माहीत असतील. काय आहेत मूळ संख्या आपल्याला 2, 3, 5, 7, 11 ह्या अशा जे नंबर आहेत असे अनुक्रमांक असणारे अक्षरं वगळून तयार होणारी एक नवीन अक्षरमाला तयार करायची. म्हणजे बघा हे बघा मूळ संख्या असलेली अनुक्रमांकाची अक्षरे वगळून तयार होणारी अक्षरमाला काय असेल मग 2 आणि 3 नंबरचा बी आणि सी कट झाला. त्याच्यानंतर ई 5 नंबरचा होता. ईचा किती नंबर असतो 5 ते पण ऑप्शन ते ई अक्षर कट होईल. त्याच्यानंतर हे 6 नंबरचं एफ तर येईल कारण हा मूळ संख्या नाही 6. त्याच्यानंतर 7 नंबरचा जी हा पण कट होईल. असे आपल्याला मिळून ए डी एफ एच आय जे एल एन ओ पी आर टी यू व्ही एक्स वाय झेड अशी एक नवीन अक्षरमाला तयार होईल. आणि या अक्षरमालेला आपण 1 पासून 17पर्यंत नंबरिंग दिली. अक्षरमाला तयार झाली. प्रश्न बघा काय दिले आपल्याला. प्रश्न काय दिले बघा, नवीन अक्षरमालेत एच व टी या अक्षरांच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल. एच बघा कुठं आहे, एचचा नंबर किती आहे 4. टी कुठं आहे इथं, टीचा नंबर किती आहे 12. मग आपण कालच सांगितलं मधोमध येणारे अक्षर म्हणजे काय, जे काय आपल्याला 2 नंबर दिलेले असतात त्या 2 नंबरच्या अनुक्रमांकाची बेरीज करायची आणि भागिले 2 करायचं. कारण आपण 2 काय कर 2च संख्या सांगितल्यात म्हणून 2 भागायचं. म्हणजे काय येईल 4 अधिक 12 भागिले 2 म्हणजेच किती 12 आणि 4 16 भागिले 2 म्हणजेच 8. 8 अनुक्रमांक असणारं अक्षर कोणतं आहे एन आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 2. कारण पर्याय क्रमांक 2 मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला एन हे उत्तर दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 15 उजवीकडून 11व्या अक्षराच्या उजवीकडील 5वे अक्षर कोणते. लक्षपूर्वक प्रश्न ऐका तुम्ही. प्रश्न काय सांगितला उजवीकडून 11वं अक्षर. बघा आपल्या अक्षरमालिकेमध्ये मोजा उजवीकडून 11वं अक्षर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 11वं अक्षर कोणतं आलं आपलं उजवीकडून यल. करेक्ट आहे. ह्या 11व्या अक्षराच्या उजवीकडील 5वे अक्षर कोणते. 11वे अक्षर कोणता यल. ह्या यल अक्षराच्या उजवीकडून म्हणजे त्याच्या उजव्या बाजूचा अक्षर किती आहे 5वं. म्हणजे हा यलचा नंबर किती आहे 7. 7 आणि 5 किती होईल 12 होईल. म्हणजे 12व्या नंबरचा अक्षर कुठला असेल टी असेल. अक्षर कुठला असेल टी असेल. म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक किती आहे 3 हे उत्तर करेक्ट आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा काय दिला आहे. प्रश्न क्रमांक 16 व 17साठी सूचना एस ओ सी एम टी यू या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. आपल्याला काय करावं लागेल प्रश्न क्रमांक 16 आणि 17साठी एक अर्थपूर्ण शब्द तयार करावा लागेल. बघा बरं काय तयार होतो प्रश्न क्रमांक 16 आणि 17साठी. कुठला तयार होईल शब्द बघा SOCMTU काय तयार होईल CUSTOM. कस्टम हा शब्द तयार होईल कशापासून SOCMTU याच्यापासून कस्टम हा शब्द तयार होईल. आणि या कस्टम शब्दावरून आपल्याला प्रश्न क्रमांक 16 सांगितला आहे. त्या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते. त्या शब्दातील डावीकडून तिसरा अक्षर. त्या शब्दातील डावीकडून तिसरा अक्षर कोणता आहे यस आहे. डावीकडून म्हणजे आपण डाव्या बाजूकडून आपल्या हाताच्या डाव्या हाताच्या साईडनं आपण मोजायचं यस. मग ह्या यसचं तिसऱ्या अक्षराचं इंग्रजी वर्णमालेत. आता आपली इंग्रजी वर्णमाला इथं आहे आपल्याकडे. ह्या इंग्रजी वर्णमालेत ह्या तिसऱ्या अक्षराचा कितवा नंबर आहे बघा यसला किती नंबर आहे यसला किती नंबर आहे बघा 19. म्हणजे आपलं उत्तर काय असेल प्रश्न क्रमांक 16चं 19 असणारं 3 नंबरचा पर्याय असेल. समजलं. प्रश्न क्रमांक 17 या शब्दातील शेवटचे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते. शब्द कोणता आहे आपला कस्टमचं शेवटचा अक्षर काय आहे यम.
आणि यमचा इंग्रजी वर्णमालेमध्ये कितवा नंबर असतो? 13. हे बघा किती आहे यमचा नंबर? 13. म्हणून आपलं उत्तर काय बरोबर आहे? पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 18. जर मुळाक्षरे उलट क्रमाने लिहिली, मुळाक्षरे काय करा? उलट क्रमाने लिहिली आणि बी पासून सुरू करून प्रत्येक एकाडेक अक्षर काढून टाकले तर सर्वात मध्यभागी येणारे अक्षर कोणते? कोणतं असेल अक्षर? हे बघा काय सांगितले आपल्याला, कसं तयार करायचे. जर मुळाक्षरे काय करायचे? उलट क्रमाने लिहायचे. उलट क्रमाने लिहा मुळाक्षरं. ZYXW आपण ए पर्यंत लिहिलं बरोबर, पण ते क्रमाने लिहिल्यापासून काय करायचे? बी पासून सुरू करून प्रत्येक एकाडेक अक्षर काढून टाकले. म्हणजे काय करायचं? बी, डी, एफ असे विषमांकी नंबर काय करायचे? काढून टाकायचे आणि उलट क्रमाने आपण अक्षरमाला तयार केली. बघा काय आलं मग? YWUSQOMKIGEC आणि ए. याला आपण नंबर दिला 1 पासून 13 पर्यंत अक्षरमाला मिळाली. आता प्रश्न काय आपला? काढून टाकले तर सर्वात मध्यभागी येणारे अक्षर. आपण कालच सांगितलं होतं की मध्यभागी अक्षर आपण कसं काढतो? पहिला अक्षराचा अनुक्रमांक आणि शेवटच्या अक्षराचा अनुक्रमांक किती? 13 + 1 / 2 किती आलं? 14 / 2 म्हणजे 7. मग 7 नंबर असणारं 7 अनुक्रमांक असणारं अक्षर कोणतं आहे आपल्याकडे? यम. म्हणजे आपलं उत्तर काय असेल मग? यम असणारं पर्याय क्रमांक 3 असेल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 19. जर ROENPQD ही अक्षरे इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमानुसार लिहिली तर किती अक्षरांच्या जागा सारख्याच राहतील? इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमानुसार म्हणजे आपण ह्या आरचा नंबर किती आहे, ओचा नंबर किती आहे हे आपल्याला माहिती आहे इंग्रजी वर्णमालेमध्ये. मग त्याच्याप्रमाणे आपण ह्याला काय करायचं? अक्षरांच्या क्रमानं म्हणजे थोडक्यात चढत्या क्रमाने या अक्षरांचे नंबर आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. बघा बरं काय होईल? सुरुवातीला याच्यामधलं अक्षर कुठलं येईल? सुरुवातीला येईल आपल्याकडे डी, त्याच्यानंतर येईल ई, त्याच्यानंतर एन, ओ, पी, क्यू आणि आर. तुमच्या एक लक्षात आलं का? आपण ज्यावेळेस हे जे आपल्याला अक्षरांची संख्या हे जे आपल्याला अक्षरांचा क्रमांक दिला आहे म्हणजे क्रमांकानुसार जे काही अक्षरं दिलेले आहेत तर ह्यांचा आपल्याला प्रश्न काय सांगितलं? ह्या अक्षरांचा जर आपण अनुक्रमांकानुसार जरी नंबर लावला तरी अशी कुठली अक्षरे आहेत ज्यांची जागा आहे त्याच ठिकाणी राहील. आपल्याला बघा मग लक्षात येईल तुम्हाला DENO हे नंबर चेंज झाले पण पी आणि क्यू हे जे 2 अक्षर आहेत ह्या 2 अक्षरांची जागा आहे त्याच ठिकाणी राहिलेली आहे. म्हणजे पी व क्यू या 2 अक्षरांच्या जागा सारख्याच राहतील. म्हणून उत्तर काय असेल? 2. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20 काय सांगितलं आहे बघा? IMPRESSIONIST इम्प्रेशनिस्ट या शब्दातील कोणत्या अक्षराचे स्थान या शब्दात आणि इंग्रजी वर्णमालेत सारखेच आहे? एकदम साधा सोपा सरळ प्रश्न आहे. याच्यामध्ये प्रश्नांचा नंबरिंग देताना थोडी मिस्टेक झाली. 20 नंबरचा प्रश्न 21 झाला आहे. पण बघा IMPR 1 2 3 4 आणि ई किती नंबरला या शब्दामध्ये? 5 नंबरला. करेक्ट आहे. आणि आपल्याला ई हे अक्षर पण माहिती आहे की इंग्रजी वर्णमालेमध्ये किती नंबर असतो याचा? 5. हे बघा ABCDE इथं पण ईचा नंबर किती आहे? 5. आणि या शब्दामध्ये पण किती नंबरला आला आहे तो अक्षर? 5 नंबरला. सिंपल आहे. आपल्या वर्णमालेमध्ये सारखेच असणारं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 21च्या ठिकाणी 20 झाले. हे बघा 21. इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे येणारी शब्दांची मांडणी केली आहे. कोणती आहे? म्हणजे सिंपल काय करायचे बघा, हे जे आपल्याला दिले बघा किटन, काफ्टन, केचप, केरोसिन आणि नीट हे जे 5 शब्द दिलेत ह्या 5 शब्दांना आपल्याला काय करायचे? अल्फाबेटिकल म्हणजे काय करायचं? त्यांना आपल्याला इंग्रजी वर्णमालेमध्ये जशी अक्षर आहेत त्याच्याप्रमाणे मांडायचे. आता तुम्ही म्हणाल हे तर सगळे के पासून सुरुवात झाली. मग के पासून सुरुवात झाली तर आपण कशाला अनुक्रमांकाने लावणार?
तर पहिलं अक्षर के सेम सगळीकडे सेम आहे, ठीक आहे. सेकंड अक्षर बघायचं. दुसऱ्या अक्षरामध्ये बघा, याच्यामध्ये आय, ए, ई आणि एन. आपण काय करायचं, दुसऱ्या अक्षरापासून सुरुवात करायची. तर दुसऱ्या अक्षरामध्ये पहिले आपल्या इंग्रजी वर्णमालेमध्ये पहिल्यांदा काय असेल, ए असेल, म्हणजे हा शब्द पहिल्यांदा असेल. त्याच्यानंतर ए नंतर काय आहे बघा, ई. आता ई आपण शब्दामध्ये ई आहे आणि या पण शब्दामध्ये ई आहे. आता तुम्ही म्हणाल ह्या दोनमधला 2 नंबरला कुठला शब्द घ्यायचा, तर त्याच्यासाठी आपल्याला आता तिसरं अक्षर चेक करावं लागेल. तिसऱ्या अक्षरामध्ये इथं टी आहे, इथं आर आहे. मग इंग्रजी वर्णमालेमध्ये चेक करा, आर आधी आहे आणि टी नंतर आहे. म्हणजे आपल्याला 2 नंबरला कुठला शब्द द्यावा लागेल, केरोसिन. 3 नंबरला काय द्यावं लागेल, केचप. आता राहिलं आय आणि एन, ठीक आहे. मग आय आधी येते का एन, आय आधी येते, म्हणून हा झाला 4 नंबरला आणि 5 नंबरला झाला नीट. बघा याचं ऑप्शन क्रमांक काय येईल, मग ऑप्शन क्रमांक 2 येईल. कारण का, 1 मिनिट बघायचं तुम्ही काय दिलं आहे बघा, काफ्टन, कुठे गेलं, हां, काफ्टन, केरोसिन, केचप, कीटन आणि नीट असा येतो. म्हणजे आपले उत्तर काय असेल, 2 असेल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22 बघा काय दिलं आहे 22मध्ये. जर इंग्रजी अक्षरमाला समान भागात विभागली, इंग्रजी अक्षरमालेचे आपण 2 भाग केले. आपल्याला माहिती आहे आपली इंग्रजी अक्षरमाला 26 अक्षरांची आहे. मग जर आपण याला 2 भागामध्ये केलं तर आपल्याला 13चे 2 भाग होतील. पहिल्या अर्ध्या भागास ए पासून व दुसऱ्या अर्ध्या भागास झेड पासून अनुक्रमांक दिले. म्हणजे ए पासून अक्षरमाला सुरू केली आणि 13 नंबरपर्यंत आपण 1 पासून 13 नंबर देणार आणि झेड पासून सुरू करून आपण झेडला 1 नंबर देऊन राहिलेल्या अक्षरांपर्यंत आपण 13 नंबर देणार. तर दुसऱ्या भागातील कोणते अक्षर आय या अक्षराशी संगत ठरेल. उत्तर बघा काय येते, ए पासून यम पर्यंत 1 पासून 13 पर्यंत नंबर दिले आणि अर्ध्या भागामध्ये काय सांगितलं होतं, झेड पासून अनुक्रमांक दिले. झेड पासून अनुक्रमांक दिले तर झेडला 1 आणि एन पर्यंत काय असेल, 13 नंबर असेल. तर पुढं आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की दुसऱ्या भागातील कोणते अक्षर आय या अक्षरांशी संगत ठरेल. मग आता पहिल्या भागामध्ये आयचा किती नंबर आहे, 9. मग 9 नंबर असणारं दुसऱ्या भागामधलं अक्षर कुठलं आहे, आर आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. लक्षात येते, एकदम सोपं आहे. फक्त इंग्रजी वर्णमाला व्यवस्थित जर आपण लक्षात घेतली तर अवघड असं काहीच नाही. हे बघा प्रश्न क्रमांक 23. इंग्रजी वर्णाक्षरे ए बी सी डी हे जे आपल्याला कोमा अप टू सो आणि यांना अनुक्रमे 1चा वर्ग 2चा वर्ग 3चा वर्ग 4चा वर्ग यानुसार अनुक्रमांक दिले असता अभव या शब्दाचे अनुक्रमांक कोणते. सिंपल आहे. जसं आपण इंग्रजी अक्षरमाला आपण 1 2 3 4 असे नंबर देतो, त्याच ठिकाणी आपल्याला काय करायचे, फक्त प्रत्येक जो काय अक्षर आहे त्या अक्षरांचा नंबर आहे अनुक्रमांक त्याचा फक्त आपल्याला वर्ग करायचा आहे. म्हणजे एचा नंबर किती आहे 1 तर एचा 1चा वर्ग, बीचा नंबर किती आहे 2 तर 2चा वर्ग, सीचा नंबर किती आहे 3 तर 3चा वर्ग, डीचा वर्ग किती आहे 4 तर 4चा वर्ग. अशा प्रकारे आपल्याला ए तर दिले आपल्याला अभव, मग एचा नंबर किती आहे 1, मग एक काय असतील तर ए बरोबर 1चा वर्ग 1. दुसरा आपल्याला बी बरोबर 2चा वर्ग बरोबर 4. ओचा नंबर किती आहे 15, 15चा वर्ग किती असतो 225. व्हीचा नंबर किती आहे 22. तुम्हाला नसेल माहीत इथं बघा, व्हीचा नंबर किती आहे 22, ओचा नंबर किती आहे 15 आहे बरोबर. मग ओचा नंबर किती आला 15चा वर्ग 225, व्हीचा नंबर 22, 22चा वर्ग किती आहे 484. ई बरोबर 5, 5चा वर्ग किती आहे 25. ऑप्शन चेक करा, 1 4 225 484 आणि 25 असणार आपल्याला किती मिळेल, पर्याय क्रमांक 3 हा आपला करेक्ट असेल. प्रश्न क्रमांक 24 बघा. प्रश्न क्रमांक 24मध्ये काय दिलं आहे, इंग्रजी वर्णमालेतील 3 5 9 14 या क्रमांकाची अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर कोणते. बघा कुठला नंबर सांगितले आपल्याला 3 5 9
14 घ्या. 3 नंबरचा काय असेल? 3 नंबरचा सी. 5 नंबरचा काय असेल? ई. 9 नंबरचा काय असेल? आय. आणि 14 नंबरचा काय असेल? एन. मग ह्या अक्षरांपासून तयार होणारा शब्द कोणता आहे बघा? NICE. नाईस हा शब्द तयार होईल. आणि आपल्याला प्रश्न काय सांगितला आहे? अक्षरांची जुळवणूक झाल्यानंतर एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, तो झाला नाईस. आणि या शब्दातील उजवीकडून तिसरे, उजवीकडून म्हणजे उजव्या बाजूकडून 1 2 3, तिसरा अक्षर काय असेल? आय असेल. मग आय अक्षर असणार आपल्याला पर्याय किती आहे? पर्याय क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 25 बघा. ॲडमायर ADMIRE हा शब्द लिहिण्यासाठी इंग्रजी अक्षरमालेतील कोणती अक्षरे घ्यावी लागतील? सोपं आहे. आता बघा, एचा नंबर किती आहे? 1 इथं आहे तुमच्याकडे. डीचा नंबर किती आहे? 4. एमचा नंबर किती आहे? 13. आयचा नंबर किती आहे? 9. आरचा नंबर किती आहे इथं? 18. आणि ईचा नंबर आहे 5. मग आपल्याला पर्यायामध्ये चेक करा बरं. 1 4 13 9 18 आणि 5 असणारा पर्याय क्रमांक 1 हा आपला करेक्ट असेल. प्रश्न क्रमांक 26 व 27. प्रश्न क्रमांक 26 आणि 27 साठी काय सूचना सांगितली? GRAOCUE या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. बघा बरं काय तयार होतो? शब्द काय तयार होतो बघा? COURAGE. तुम्ही म्हणाल की तुम्ही डायरेक्ट शब्द कसं काय सांगता? हे बघा, पण आपल्याला काय पाहिजे याच्यासाठी? जरी आपली इंग्रजी वर्णमाला आपल्याकडे असेल तरी आपल्याला काही इंग्रजी शब्दांचं पाठांतर असणं गरजेचं आहे. आणि ते शब्दांचं पाठांतर आपल्याला असेल तर आपल्याला शब्दांचे अक्षरं कसेही आपल्याला म्हणजे त्याचं व्यवस्थित ऑर्डरमध्ये न देता कसेही जरी दिले तरी आपल्याला तो शब्द ओळखता येतो. कधी ज्यावेळेस आपले शब्द पाठ असतील त्यावेळेस. म्हणून हे शब्द इंग्रजी शब्द पाठ असल्यामुळे आपल्याला हे शब्द लवकर लक्षात येतो. COURAGE करेज. आता हा शब्द मिळाला. आता ह्या शब्दावर असणारा प्रश्न क्रमांक 26 काय सांगितलं आहे बघा? या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या अक्षराचा इंग्रजी वर्णमालेतील स्थान क्रमांक कोणता? हा किती अक्षरी शब्द आहे बघा? 1 2 3 4 5 6 7. हा शब्द 7 अक्षरी आहे. मग या 7 अक्षरामध्ये 3 अक्षर इकडचे आणि 3 अक्षर इकडचे सोडले तर आपल्याला मध्यभागी कुठला अक्षर मिळतं? आर. आणि हा आरचा नंबर किती आहे? 18. मग 18 नंबर असणारा आपल्याकडे पर्याय किती आहे? 3. हे आपलं झालं करेक्ट आन्सर. लक्षात येते? प्रश्न क्रमांक 27 बघा. या शब्दातील शेवटून दुसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कोणत्या क्रमांकावर येते? म्हणजे काय प्रश्न दिलाय बघा? हा जो शब्द आहे कोणता शब्द होता आता आपल्याचा? COURAGE. हा जो करेज शब्द होता, या करेज शब्दातील शेवटून दुसरे म्हणजे हा शब्दाचा शेवट इथं झाला आहे. शेवटून दुसरं अक्षर कुठलं आहे? जी. आणि हा जी कुठल्या क्रमांकावर येतो? हे पहा, जी बघा आपल्याकडे आहे इंग्रजी अक्षरमाला. जी किती नंबरला आहे? 7 नंबरला. म्हणजे आपल्याला 7 असणारा पर्याय नंबर किती आहे? 4. आपलं करेक्ट उत्तर किती असेल मग? 4 असेल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28. अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येशी तिप्पट आहे? अक्षरमाला बघा. अक्षरमालेमध्ये आपल्याला काय दिले बघा? डी. डीचा नंबर किती आहे? आता आपल्याला पाठ व्हायला पाहिजे अक्षरमाला. डीचा नंबर किती आहे? 4. मग 4 ही पूर्ण वर्गसंख्या आहे. का 4 पूर्ण वर्गसंख्या आहे? कारण ती 4 2चा वर्ग आहे. आपण मागच्याच एका प्रश्नामध्ये बघितलं, बरोबर. एचचा नंबर किती आहे? 8. आणि 4ची दुप्पट काय असेल? ती 4 या संख्येची ती दुप्पट आहे. एलचा नंबर किती आहे? 12. आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही 4 8 12 असेच का नंबर घेतले? त्याचं कारण असं आहे की कारण आपल्याला प्रश्न काय विचारला आहे की इंग्रजी अक्षरमालेतील अशा कोणता अनुक्रमांक आहे ज्याच्या वर्गसंख्येची तिप्पट आहे. मग आपल्याला वर्गसंख्या मिळाली कुठली? 2चा वर्ग 4. मग 4 या पूर्ण वर्गसंख्येची आपल्याला काय काढायची? तिप्पट काढायची. कारण अशी दुसऱ्या पण वर्गसंख्या आहेत बघा 9. पण आपल्याला 9 वर्गसंख्या आपल्याकडे माहिती आहेत. आपल्या वर्गसंख्या काय आहेत? 1 4 9 16 25.
पण आपली अक्षरमाला किती आहे 26ची आहे बरोबर. 26 अनुक्रमांकापर्यंत आहे. पण आपण 9ची जर आपण तिप्पट घेतली किती येईल 9ची दुप्पट आहे 18 आणि 9ची तिप्पट किती येईल 27. पण 27 नंबर आपल्या अक्षरमालिकेमध्ये आहे का नाही. समजा आपण 16 घेतलं तर 16ची दुप्पट 32 ती आहे का नाही. म्हणून आपण 4 हाच नंबर घेतो कारण का 4ची तिप्पट 4ची दुप्पट 8 आणि 4ची तिप्पट आहे 12. तर आपल्याला 12 ही वर्गसंख्येची तिप्पट आहे म्हणून आपण कुठला नंबर घेतला 4. तुम्ही म्हणाल 1 कारण का 1चा वर्ग पण 1, 1ची दुप्पट पण 1, 1ची तिप्पट पण 1, 1ची 4 पट जरी घेतली तरी पण 1च येईल. म्हणून आपण 1 घेतलेलं नाही, आपण 4 निवडलं. त्याचं कारण लक्षात आलं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असेल 4 ही एक पूर्ण वर्गसंख्या आणि त्याची तिप्पट किती आहे 12 आहे. मग आपल्याला 12 असणारा नंबर आपला कुठला आहे यल आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 29 बघा काय दिले. अक्षरमालेतील पुढीलपैकी कोणत्या क्रमांकांच्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत बघा. पहिला नंबर काय दिला आहे 2, 21, 3. 2 नंबर असणारा बी आहे, 21 नंबर असणारा यू आहे आणि 3 नंबर असणारा सी. याच्यापासून काय अर्थपूर्ण शब्द तयार होतोय का नाही होत. 13 यम आहे, 1 असणारा ए आहे, 4 असणारा डी आहे. हा मॅड हा शब्द एक अर्थपूर्ण शब्द तयार झाला आहे. त्याच्यानंतर 4 पासून डी, 1 पासून 1 या अनुक्रमांकाचा ए आहे, 13 अनुक्रमांकाचा यम आहे. मग हा पण एक शब्द अर्थपूर्ण तयार झाला मॅड. हा मॅड झाला 2 नंबरचा आणि हा डॅम झाला DAM. त्याच्यानंतर 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये काय दिलं आपल्याला 2 नंबर असणारा अक्षर आहे बी, 21 असणारा अक्षर आहे यू आणि 20 असणारा अक्षर आहे टी. बट हा एक शब्द अर्थपूर्ण तयार झाला. प्रश्नात काय सांगितले अर्थपूर्ण नसलेला शब्द कुठला असेल BUC म्हणजे पर्याय क्रमांक 1 मध्ये जे आहे 2, 21 आणि 3 याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही. प्रश्न क्रमांक 30 बघा. इंग्रजी अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास. इंग्रजी अक्षरमाला काय करायची उलट क्रमाने लिहायची आणि लिहिल्यास FAST फास्ट या शब्दातील अक्षरांचे अनुक्रमांक काय असतील. इंग्रजी अक्षरमाला उलट क्रमाने लिहा. हे बघा इथे लिहिले आपण ZYXWVUTSRQPONM LKJIHGFEDCBA. आता आपल्याला काय करायचं उलट क्रमाने लिहिली असेल तरी आपल्याला त्याला अनुक्रमांक सिरियल प्रमाणे द्यावे लागतील 1 पासून 26 पर्यंत. आता Fचा नंबर किती आहे याच्यामध्ये Fचा नंबर बघा 21, Aचा नंबर किती आला आपल्याकडे 26, Sचा नंबर किती आला आपल्याकडे 8 आणि Tचा नंबर किती आला 7. FAST म्हणजे 21, 26, 8, 7. बघा बरं ऑप्शन नंबर किती आहे 21, 26, 8, 7. पर्याय क्रमांक 4 हे आपलं करेक्ट आन्सर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो आपण कालपासून बघतोय इंग्रजी अक्षरमाला. इंग्रजी अक्षरमाला आपण काय केलं बघा इंग्रजी अक्षरमालेचा आपण स्वाध्याय घेतला. त्याचे आपण काल 10 प्रश्न बघितले होते. आज आपण राहिलेले 20 प्रश्नांचा आपण अभ्यास केला. असे आपले एकूण 30 प्रश्नांचा सराव व्यवस्थितरित्या कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर जे काही म्हणजे समजा की याच्यामधले काही प्रश्न अवघड वाटले असतील काही समजले नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब